पूर्णा इथं आपल्या घरून ट्रॅक्टरची पूजा करून आता नागपूरसाठी अगदी काहीच वेळामध्ये रवाना होत आहेत। बेलोरा या त्यांच्या मूळ गावी असलेल्या या ठिकाणावरून सगळे ट्रॅक्टर हे एका लाईनमध्ये नागपूरसाठी अगदी काहीच वेळामध्ये कूच करणार आहेत। 28 तारखेला बच्चू कडू यांचं कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचसाठी आता बच्चू कडू हे कूच करतायत। तर खरं तर बच्चू कडू यांना 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण हे देण्यात आलेलं होतं। सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे आज ते वर्ध्यामध्ये पोहोचल्यावर तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये देखील काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी बच्चू कडू यांचा हा ट्रॅक्टरचा ताफा आता नागपूरकडे रवाना होतोय। बच्चू कडू यांच्या मूळ गावातली ही दृश्य आपण पाहतोय। अनेक शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये बेलोरा या त्यांच्या मूळ गावाकडून नागपूरसाठी आता बच्चू कडू हे कूच करतात। बच्चू कडूंच्या कुरळ पूर्णा या आपल्या घरून हे ट्रॅक्टरची पूजा केली जाते आणि त्यानंतर आता नागपूरसाठी बच्चू कडूंचा हा संपूर्ण ताफा रवाना होणार आहे। उद्या वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा करून बैठकीसाठी जाणार की नाही हे सुद्धा बच्चू कडू ठरवणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत प्रतिनिधी प्रणय निर्बाण। प्रणय, नक्की आकांक्षा, बच्चू कडू आता आपला जो घर आहे कुरल पूर्ण चांदूर बाजार तळे या ठिकाणी सपत्नीक त्यांनी ट्रॅक्टरची पूजा केलेली आहे आणि या ठिकाणावरून आता त्यांचा जो मूळ गाव आहे बेलोरा चांदूर बाजार तालुक्यातील त्या ठिकाणी ते जातील आणि तिथे त्यांच्या आईची समाधी आहे त्या ठिकाणी दर्शन करून त्या ठिकाणावरून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर जमा झालेले आहे। तिथून खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होणार आहे। आज त्यांचा पहिला मुक्काम वर्धा जिल्ह्यात होणार आहे आणि उद्या सकाळी परत नागपूरसाठी कूच करतील आणि यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि आपले ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। बच्चू कडू आता शेतकऱ्यांचा सन्मान करताय। एक शेतकरी या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे, त्या ट्रॅक्टरची पूजा करून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। तो ट्रॅक्टर वृद्ध शेतकरी आहे, त्यांचा सन्मान सपत्नीक ते करताय शेतकऱ्यांचं आणि इथून आता खऱ्या अर्थाने आता मोर्चाला सुरुवात होणार आहे। आकांक्षा, अगदी खरं तर प्रणय, सरकारने देखील चर्चेसाठी त्यांना बोलावलेलं आहे। या संदर्भामध्ये बच्चू कडूंकडून काही सांगण्यात आलंय का? नक्की बच्चू कडूंचं सांगणं आहे की जोपर्यंत मी शेतकरी आणि माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार नाही तोपर्यंत मी एकटा निर्णय घेणार नाही, कारण हा विश्वासाचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे तो विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि आज सायंकाळी जेव्हा मी वर्ध्याला पोहोचणार त्या ठिकाणावरून संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे शेतकरी येणार आहे ट्रॅक्टर घेऊन आणि त्या मोर्चामध्ये जे सहभागी शेतकरी आमचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव त्यांच्याशी चर्चा करूनच मग पुढची भूमिका मी ठरवणार, असं बच्चू कडूने एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे। आकांक्षा, धन्यवाद प्रणय या अपडेटसाठी। तर बच्चू कडूंचा उद्या भव्य असा मोर्चा आहे आणि त्याचसाठी नागपूरकडे बच्चू कडू हे अगदी काहीच वेळामध्ये रवाना होणार आहेत। तर बच्चू कडू यांच्या